डॉक्टर महादेव खंडे, राहणार वेलोंडे, पोस्ट आमचा तालुका शासकीय. अच्छा सर, गावाची लोकसंख्या काय आहे आताच्या जनगणनेनुसार अंदाजे? आताच्या जनगणनेनुसार 570 आहे. अच्छा, तुमच्या गावामध्ये किती अंगणवाड्या आहेत सर? आमच्या गावात 3 अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये किती मुलं जातात? 2 मिनी अंगणवाड्या आणि 1 मोठी अंगणवाडी. अच्छा, त्यामध्ये किती मुलं शिकतात सर? त्यामध्ये 150 मुलं शिकतात. अच्छा, गावातील किती प्राथमिक शाळा आहेत सर? एकच आहे, ती 7वी पर्यंत. त्या शाळेमध्ये किती मुलं जातात सर? 110 पर्यंत. प्रत्येक शाळेमध्ये सर किती शिक्षक आहेत? आमच्या शाळेत एकूण 3च शिक्षक आहेत 7वी पर्यंत वर्ग. अच्छा, तुमच्या गावातील सर माध्यमिक शाळा आहेत का? हा, ती एकच शाळा आहे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा. अच्छा, आणि त्या माध्यमिक शाळेमध्ये किती मुलं शिकतात सर? 110 मुलं शिकतात. अच्छा सर, इयत्ता 7वी नंतर मुलं शाळा सोडून जातात का सर? म्हणजे शाळा गळतीचं काही प्रमाण आहे का सर? नाही, शाळा सोडून 7वीच्या नंतर दुसऱ्या शाळेत जातात, हायस्कूलमध्ये जातात. अच्छा, सोडून जातात का? हो. तर त्याचं कारण काय सर? मुलं का सोडून जातात शाळा? सोडून म्हणजे 7वी पर्यंत आमच्या गावात शाळा आहे. हा, 7वीच्या नंतर 8वीला हायस्कूलमध्ये जातात. अच्छा, ठीक आहे सर. गावामध्ये अपंगांसाठी वेगळ्या शाळा आहेत का सर? नाही, एकच शाळा आहे, ती जिल्हा परिषद शाळा आहे. अच्छा, गावामध्ये सर जवळचं कॉलेज किंवा महाविद्यालय कुठे आहे सर? कॉलेज वाशिंद, वाडा, विचार असे इकडे जवळ नाही. अच्छा सर, तुमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत का? नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र गावात नाही. गावामध्ये आशा आहे का? हो, आशा आहे. किती? एकच आहे. अच्छा सर, गावामध्ये बाल मृत्यूदर व माता मृत्यूदर काही आहे का? बाळ मृत्यूदर तसा नाही आहे. वृद्ध होऊन मृत्यूचे आहेत. अच्छा सर, तुमच्या गावामध्ये सर्वसाधारण लोकांना होणारे कोणकोणते आजार आहेत? आता तसं मलेरिया, टायफॉइड, डासांपासून आणि कधी कधी संडास उलटी असा तो आजार होतो. अच्छा, गावातील किती अपंग व्यक्ती आहेत सर? गावात तशा 3-4 अपंग व्यक्ती आहेत. त्यांचं अपंगत्व कुठल्या प्रकारात मोडलं जाते सर? हॅलो, कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे अशा लोकांना? आणि पाय त्यांचे, काही 2 मुली आहेत त्यांना दिसतच नाही अजिबात. हा, आणि मुलगा थोडासा मंद आहे. अच्छा तर गावातील जवळचं बाल आरोग्य केंद्र किंवा चाइल्ड हेल्थ सेंटर जे आहे किंवा चांगलं रुग्णालय किती लांब आहे? किती लांब आहे सर? 30 किलोमीटर आहे. अच्छा, गावातील लोकांसाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे का सर? काय नाही सर. गावामध्ये HIV बाधित लोक आहेत का कोणी? गावात, आमच्या गावात नाही कोणी सुविधा. ओके सर, गावातील किती टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात व किती टक्के लोक त्याच्याशी निगडीत काही व्यवसाय करतात? तसं 50% लोकांची शेती व्यवसाय आहे आणि 50% मजुरीची लोक आहेत. अच्छा सर, तुमच्या गावामध्ये कोणत्या प्रकारचं धान्य पिकवितात? भाताचं धान्य पिकवतात आणि मूग, तुरी असं पिकवतात. अच्छा, प्रत्येक कुटुंबाची किती एकर शेती आहे सर? अशी तशी नाही सांगता येणार. कोणाची जास्त आहे, कोणाची कमी आहे, कोणाला 1 एकर आहे, कोणाला अर्धा एकर आहे, अशी जमीन. अच्छा, जास्त नाही जमीन. हा, शेतकऱ्याचं सर वार्षिक उत्पन्न काय आहे सर सर्वसाधारणपणे? आता तसं आपण खात्यांकडे म्हणजे तहसील मधून वार्षिक उत्पन्न घेतलं ना तर ते 25,000 वार्षिक उत्पन्न देतात. अच्छा सर, शेतावर काम करणारे जे लोक असतात त्यांना रोज किती रोजगार मिळतो सर? त्यांना 100 रुपये रोजगार देतात. अच्छा, शेती करण्यासाठी सर पाणी कोणत्या माध्यमातून वापरलं जाते? पाणी पावसाचंच पाणी, त्याच पाण्याची शेती. अच्छा सर, तुमच्या गावात किंवा त्या नजीकच्या भागामध्ये शेतकरी आत्महत्या करतात का? हा, असं जवळजवळ होते ना. वाडा तालुक्यात आमच्या जवळच लागूनच वाडा तालुका आहे. हा, त्याच्यात माझ्या एक शेतकऱ्याने आत्महत्या केली. लागून इकडे भिवंडी तालुका आहे, त्याच्यात एक शेतकऱ्याने आत्महत्या केली. तर सर, शेतकरी आत्महत्या का करतात? त्यामागची कारण काय आहेत सर? हे नुकसानीमुळे, पावसाचे याच्याने नुकसानी झाली ना. हा, शेतकरी हवालदिल झाले सगळे आणि कर्जाचा बोजा जास्त झाला त्याचा. अच्छा.
अच्छा सर, तुमच्या गावातील किती लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात? 125 कुटुंब आहेत आमच्या गावात दारिद्र्य रेषेखाली. अच्छा, तर एक स्कीम आहे सर नरेगा नावाची, ऐकलं असेल का तुम्ही नाव? हो हो. तर त्या नरेगा या स्कीमचा लाभ लोक घेतात का, दारिद्र्य रेषेखाली कुटुंब? नाही घेतलेलं तसं काय. अच्छा सर, बेरोजगारामुळे लोक स्थलांतरित होतात का सर? हो हो हो. आणि हे स्थलांतर हंगामी असतं की कायमस्वरूपी असतं सर? हंगामी असते 6 महिन्यापुरतं, नंतर येतात तिथून. अच्छा सर, तुम्हाला पिण्याचे पाणी गावातच मिळते का सर? हा, प्रादेशिक नळ योजना आहे. हा, आपली पाईपलाईनची झोंडी पाईपलाईनची. अच्छा सर, गावामध्ये महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब जावं लागतं का? नाही, नळ योजना आहे गावात. अच्छा, आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे सर? ती तशी गुणवत्ता आता डॉक्टरच सांगतील, आम्हाला नाही सांगता येणार तशी गुणवत्ता. म्हणजे पाणी शुद्ध आहे, चांगलं आहे, कसं आहे? हो, पाणी शुद्ध करून त्यांची फिल्टर बसवलेले आहेत तिकडे. त्या फिल्टर मधून येते, पण रस्त्याला लिकेज आहेत ना पाईपलाईनला. अच्छा, त्याच्यामधून अशुद्ध पाणी येते थोडंफार. अच्छा, गावातील किती टक्के लोकांच्या घरी सर शौचालय आहेत? शौचालय 50% लोकांच्या घरी. गावातील ज्या लोकांच्या घरी सर शौचालय आहेत ते किती टक्के लोक शौचालय वापरतात? 50% लोकांच्या घरी शौचालय ती सगळीच वापरतात. अच्छा, महिलांना सर पुरुषांच्या बरोबरीची वागणूक मिळते का? हो हो. पुरुष व स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन दिलं जाते का सर? हो हो हो. अच्छा सर, गावामध्ये अनुसूचित जाती व जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो हो. अच्छा सर, 18 ते 30 हे एक वयोगट आहे सर. त्या वयामधील युवकांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं? आता आमच्या गावातली तशी 18 ते 30 वयोगटातील मुलं आहेत ना, जवळजवळ कंपन्या आहेत साईडला, त्यांच्या त्या कंपन्यामध्ये जातात रोजगार म्हणून. अच्छा, ठीक आहे. गावातील सर किती टक्के लोकांना दारूचं व्यसन आहे सर? तरी 25-60% असेल. अच्छा, प्रत्येक दिवशी सर पुरुष दारू पिण्यासाठी किती पैसे खर्च करतो? 50 रुपये खर्च करीत असतो. अच्छा, आणि गावातील सर किती टक्के लोक तंबाखू खातात? तंबाखू 90% लोक खातात. आणि ही तंबाखू जे लोक खातात ते किती पैसे खर्च करतात दर दिवशी? ते दिवसाला त्याची पुडी म्हणते 4 रुपयाला, ती 4 रुपयाची पुडी 2 दिवस वापरतात. अच्छा, 2 रुपये खर्च करतात दिवसात. सर, गावातील महिलांना दारूचं व्यसन आहे का, किंवा तंबाखू काही खातात का? गावातील इतर मागासवर्गीय आदिवासी वर्गातली लोक दारू पितात. अच्छा, महिला पण. अच्छा सर, तुमच्या गावामध्ये बँक आहे का सर? नाही, बँक आमच्या गावापासून 7 किलोमीटर लांब आहे. अच्छा सर, तुमच्या गावामध्ये किती बचत गट किंवा महिला मंडळ आहेत सर? आमच्या गावात महिला मंडळ 4 बचत गट आहेत. अच्छा, आणि महिला मंडळ सर? महिला मंडळ म्हणजे बचत गट तेच महिला मंडळ. अच्छा सर, पुरुष पैशांची बचत करतात का सर? पुरुषांचं बचत गट तयार नाही. काही नाही. आणि महिलांच्या बाबतीत काय, कशा प्रकारची बचत करतात? महिला मग ते बचत गट तयार केलेत ना त्यांनी, कोण पत्रावलीचा धंदा करतो, कोण कशाचा धंदा करतो, असं चाललंय त्यांचं. अच्छा सर, गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठीचा रस्ता चांगला आहे का सर? रस्ता चांगला आहे, पण आमच्या गावामधून एसटीची सोय नाही, त्याच्यामुळे जरा लांब झालं. 3 किलोमीटर चालून मग पण एसटी झालं. अच्छा, आणि गावाच्या आत चांगले रस्ते आहेत का सर? नाही. गावालगत पण जो मेन रस्ता आहे तो पण कच्चाच आहे रस्ता आहे, आणि गावातला पण रस्ता कच्चाच आहे. अच्छा, गावात सगळ्यांच्या घरी वीज आहे का सर? हो, बहुतेकांच्या घरी. गावात भारनियमन होतं का सर, आणि त्याचं वेळापत्रक काही आहे? वेळापत्रक नाही, भारनियमन म्हणजे फक्त शुक्रवारी आमची काढली लाईट जाते, बाकी इतर दिवस नाही. अच्छा, गावातील सर किती टक्के लोक मोबाईल फोन्स वापरतात? मोबाईल फोन जवळजवळ 90% लोकांकडे असते. अच्छा, आणि किती टक्के लोक सर वर्तमानपत्रक वाचतात? वर्तमानपत्र तसं गावात येतच नाही, गेला बाहेरच घेऊन येतो, तो वाचायला मिळतो, मग 2-4 जण असं एक मिळून तो 2-4 लोक वाचतात. अच्छा, गावातील सर किती लोकांकडे संगणक व इंटरनेट आहे? नाही, गावात कोणाकडे नाही. अच्छा सर, गावामध्ये पंचायती राजाचा लोकांना कसा फायदा होत आहे? हॅलो.
तर सर मला एक विचारायचं आहे, गावातील पंचायती राजाचा लोकांना कसा फायदा होत आहे? गावातील बोला परत बोला. पंचायती राज जी असते गावामध्ये त्याचा लोकांना कसा फायदा होत आहे सर? लोकांना व्यवस्थित फायदा होतो त्याचा. अच्छा ठीक आहे सर. आता शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला. आम्हाला गावातील सरपंचाला उत्तम सरपंच म्हणून एक अवॉर्ड द्यायचा आहे सर. तर तुम्हाला काय वाटतं की एखाद्या सरपंचाला अवॉर्ड देण्यासाठी त्याच्या अंगी काय गुण असणं आवश्यक आहे सर? त्याच्या अंगी काय गुण असले पाहिजे किंवा त्याची काय पात्रता असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? की पात्रता तशी समाजसेवेची पात्रता पाहिजे त्याला. आणि त्याचे गुण म्हणजे समाधानी पाहिजे, व्यवस्थित बोलणारा पाहिजे, शिकलेला पाहिजे. अच्छा ओके सर.